श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि सर्व मनोकामना स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे आणि सर्वांचे कल्याण होऊ दे, सर्वांचे स्वप्न पूर्ण होऊ दे, अशी स्वामी आई तुम्हाला हसत खेळत आनंदात ऐश्वर्यात ठेवो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. देव म्हणतात, आज तुम्ही तरुण आहात, काही काळाने तुम्ही म्हातारे होणार आहात आणि नंतर मृत्यू. तसेच आज आनंद आहे तर उद्या दुःख असेल. देव म्हणतात, हे अटल चक्र आहे आणि ते असेच फिरत राहणार आहे. यात आपला हाच रोल आहे, तो म्हणजे काळानुसार आपल्यामध्ये परिवर्तन करायला हवे. येथे काही स्थिर नाही. ज्याचा जन्म झाला आहे ते अस्तित्वात आले आहे, ते कधी ना कधी नष्ट होणारच आहे आणि तुम्हाला हे मान्य करावेच लागेल. देव म्हणतात, महाभारत होण्याचे मुख्य कारण होते ते म्हणजे कुणालाही परिवर्तन मान्य नव्हते. ज्याला त्याला सत्तेची ओढ होती. कोणीही सत्ता सोडायला तयार नव्हते. शेवटी काय, त्याची वाट पाहत होता आणि त्याचे असे झाले तसेच शेवटी सगळ्यांचा अंत झाला. बाळा, स्वामी म्हणतात, आयुष्यात खूप संकटे येऊनही तुम्ही खंबीर असाल तर तुम्ही समजून जायचं की आम्ही तुम्हाला सांभाळून घेतलं आहे. विचारांवर लक्ष ठेवा, ते शब्द होतात, शब्दांवर लक्ष ठेवा. ही कृती पुत्रतात, कृतीवर लक्ष ठेवा. त्या संधी बनतात आणि त्या संधींवर लक्ष ठेवा की देव आपले चरित्र घडवत आहेत. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवत आहेत. बाळा, देव म्हणतात, म्हणून नकारात्मकता मनात भरणे सोडा. तुम्ही नेहमी सकारात्मक राहा, अशी देवाची इच्छा आहे. तसे तुम्ही धाडसी आणि धैर्यवान व्हावे, अशी सुद्धा त्यांची इच्छा आहे. बाळा, देव म्हणतो की कोणत्याही गोष्टीबद्दल चिंताग्रस्त बसू नका, परंतु कष्ट करणे पण सोडू नका. परिस्थितीत धन्यवाद आणि प्रार्थना करून संकटमुक्त व्हा. तुझ्याही आयुष्यात चमत्कार होणार आहेत. देव म्हणतात, महाभारत होण्याचे मुख्य कारण होते ते म्हणजे कुणालाही परिवर्तन मान्य नव्हते. देव सांगतात, तुमच्या अडचणी, आर्थिक अडचणीमध्ये, नातेसंबंधामध्ये, करिअरमध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये एक सकारात्मक बदल होत आहे. बाळा, स्वामी म्हणतात, जो माणूस हा व्हिडिओ पूर्ण बघतो तो भाग्यवान ठरणार आहे. बाळा, देव म्हणतात, तुम्ही मला एक रात्र शोधू नका, मी स्वतः तुमच्या जवळ येईल. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून रोज मला भेटा. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाळा, स्वामी म्हणतात, तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. बाळा, स्वामी म्हणतात, कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. समुद्रातील तुफानी लाटांपेक्षा मनातील वादळे अगदी भयंकर असतात. नेहमी लक्षात ठेवा की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाही. बाळा, देव म्हणतात की तू नेहमी लक्षात ठेव, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. ते यासाठी अतोनात प्रयत्न करतात. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरी पण काही हरकत नाही. बाळा, स्वामी म्हणतात, जेव्हा तलाव पाण्याने भरतो तेव्हा मासे त्यांना खातात आणि जेव्हा याच तलावातील पाणी संपते आणि तलाव कोरडा पडतो तेव्हा तेच किडे त्या माशांना खात असतात.
सगळ्यांना भेटत असते वेळ, परंतु आपली वेळ येण्याची वाट पाहत असणे गरजेचे असते. भरतीचा हिस्सा बनण्यापेक्षा गर्दीचे सकारात्मक कारण बनायला शिका. नेहमी चांगल्यातून चांगले निर्माण होते आणि वाईटातून वाईट. बाळा, अडचणीत असताना अडचणीपेक्षा दूर पडणे म्हणजे अजून मोठ्या अडचणी जवळ करणे असे होय. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणारे प्रत्येक कुत्र्यांपेक्षा, त्यांवर दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि रस्त्याने चालत राहा. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ते जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने ते निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, पण प्रश्न त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बाहेर येतो याचा असतो. जेव्हा आपली नखे वाढतात तेव्हा आपण आपली नखे कापतो, बोटे नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजाने नाती तुटण्याची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. स्वामी सदैव म्हणतात, जिंकणे म्हणजे नेहमी पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. पाहिलेले स्वप्न भंग झाल्यावर स्वप्नात दुसरे बघण्याची हिंमत म्हणजे याचा अर्थ जीवन होय. बाळा, स्वामी म्हणतात, जेव्हा एखादी समस्या जन्माला येते तेव्हा तिचे निवारण करण्याचा उपाय देखील त्या समस्येबरोबर जन्माला येत असतो. कर्म करणे आपल्या हातात आहे. त्याचे फळ द्यायचे की नाही, तसेच कधी द्यायचे आणि किती द्यायचे हे देवाच्या हातात आहे. जशी वागणूक आपण इतरांना दिलेली असते, तशी जी आपणाला आवडत नसते तशी वागणूक आपण इतरांना देखील कधीच देऊ नये. देव म्हणतात, एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांविषयी बोला. तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील. कधीकधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थही समजून न घेता आपली स्वप्न कधीही अर्ध्यावर सोडू नका. देव म्हणतात, आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 कारणे जबाबदार असतात. पहिलं, त्यांना तुमची भीती वाटते. दुसरे, त्यांना तुम्ही पुढे जाण्याची भीती असते. तिसरे, त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. रस्ता भटकला असाल तर आत्ताच वेळ आहे योग्य रस्ता निवडण्याची. एकाच वेळी एक काम करा, पण ते काम असे करा की ज्याने जग त्या कामाची दखल घेईल, एकदम 100% दखल घेईल. बाळा, स्वामी म्हणतात, क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणे अट असते. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी लोक कारण मागत नाहीत. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केलं तर निराश होऊ नका, कारण सर्वसाधारण लोक महागड्या वस्तूंना रिजेक्ट करतच असतात. असा विचार करा, कारण त्यांना त्यांची सवय नसते. जेवढे मोठे आपले ध्येय असते तेवढ्या व त्यातून अधिक पटीने अडचणी येत असतात. बाळा, देव म्हणतात, पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो आणि शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. हे महासारखाच असतो. फरक फक्त सोबतीचा असतो. आता तुम्हालाच ठरवायचे आहे की तुमची संगत कशी ठेवायची आहे. जे तुम्ही तुमच्या चांगल्या लोकांसोबत संबंध ठेवा तर सगळं काही चांगलं होईल. एक छोटीशी मुलगी तुमच्या पायाला जाऊ शकते, पण तुम्ही विचार केला का, मुंगीच्या पायाला तुम्ही मात्र जाऊ शकत नाही. कारण जीवनात कोणताच लहान समजू नका, कोणालाही लहान समजू नका किंवा कमीसुद्धा लेखू नका. कारण ते जे करू शकतात
कदाचित तुम्ही ते करू शकत नाहीत. देव म्हणतात, भगवंताला त्याचा प्रत्येक भक्त प्यारा असतो आणि जोपर्यंत फक्त दुःख आहे तोपर्यंत देव तुम्हाला स्वीकारेल. झोपाळा जेव्हा आपण पुढे ढकलतो तो तसाच पाठीमागेही येत असतो. म्हणजेच प्रत्येक स्त्रियांची ही प्रतिक्रिया ही होतेच. म्हणजेच प्रत्येक कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळतेच. मित्र हो, नियतीचे नियम हे उलट आहेत. त्यांना कोणीच बदलू शकणार नाही, स्वयं ईश्वर देखील नाही. त्यांनी निर्माण केलेल्या नियतीच्या नियमांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. म्हणून तर देव म्हणतात, कर्म किंवा इतर कोणत्याही निसर्गाच्या नियमामध्ये हस्तक्षेप केला जात नाही. प्रत्येक माणसाने न चुकता कर्माच्या फळाची नुसती अपेक्षा न करता सतत चांगले कर्म करत राहिले पाहिजे. नियती तुम्ही रुजवलेल्या कर्माचे फळ नक्कीच देणार आहे. त्यामुळे तुम्ही आता काळजी करणे सोडा, सर्व काही स्वामींकडे सोपवा आणि तुम्ही तुमचे काम नित्य नियमाने चालू ठेवा. स्वामी समर्थ यांच्या माध्यमातून कळवा. भक्तांनो, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला बिलकुलही विसरू नका. भक्तांना जे लोक दुसऱ्यांना मदत करतात त्यांना देव मदत करतो. मात्र जेव्हा आपण देवांकडून फक्त अपेक्षा ठेवतो आणि सर्व काम त्यांच्यावर सोडून देतो तेव्हा देव आपल्याला मदत करत नाहीत. ज्यांना फक्त आनंद घ्यायचा आहे किंवा कठोर परिश्रम किंवा कामाच्या मोठ्या ओढ्यापासून दूर जाण्याची इच्छा आहे त्यांना देव कधीही मदत करत नाही. जे स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी खूप कष्ट घेतात, दुसऱ्यांना मदत करतात, त्यांना देव नेहमी मदत करतो. जो योग्य दिशेने जातो, परिश्रमपूर्वक काम करतो. जर तुम्ही तुमच्या जीवनाचा खरा मार्ग विसरलात, दुःखी आणि निराश वाटत असेल तर हे देवाचा संदेश वाचा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही सुधारलाच, स्वतःला सुधारण्यास मदत केली तर देवसुद्धा तुम्हाला नक्कीच मदत करेल. सहसा जेव्हा आपण देवाचा विचार करतो तेव्हा आपण स्वर्गात असलेल्या एखाद्याचा विचार करत असतो ज्याने हे जग निर्माण केले आहे. परंतु हा आपला गैरसमज आहे. देव हे अस्तित्व आहे. ही संपूर्ण सृष्टी प्रेम नावाच्या एका घटकांनी बनलेली आहे आणि तो म्हणजे ईश्वर. तुम्ही देवांपासून वेगळे नाही. भगवंताच्या बाहेर काहीही नाही. सर्व काही देवाच्या हातात आहे. बरोबर आहे, बरोबर किंवा अयोग्य आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे, देव वाऱ्यासारखा आहे. आम्ही त्याला पाहू शकत नाही, परंतु आम्हाला माहीत आहे की तो सर्वत्र आहे. तुम्ही सहमत असाल तर होय, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. तुमचे कार्य परमेश्वरांवर सोपवा आणि तो तुमच्या प्रयत्नांना यश देईल. देव सर्व प्रार्थनेचे उत्तर देतो. हे फक्त इतकेच आहे की कधीकधी त्याची उत्तरे तुम्हाला पाहिजे तशी नसतात. देव नेहमी तुमची प्रार्थना ऐकत असतो. फक्त उत्तरासाठी आपण धीर धरला पाहिजे. तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे आपल्या स्वामी भक्तामध्ये, स्वामी मार्गामध्ये वाढ होऊ शकते. कुणीतरी एक भक्त तुमच्या एका शेअरमुळे स्वामींच्या मार्गावर येतो आणि त्याच्या जीवनातील अनेक अडचणींना कायमचा रामराम करतो. त्यांचे दुःखद जीवन स्वामी मार्गामुळे सुखमय होईल आणि हे सगळे होते फक्त तुमच्या एका शेअरमुळे. त्यामुळे शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायलाही विसरू नका.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.